12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण व अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या मुख्य आरोपीस गुन्हे शाखा घटक 3 कल्याण यांनी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून केले अटक। सुपरविजन आहे, परीक्षण त्याच्यामध्ये आपण करतो आहे चांगल्या पद्धतीनं। मी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने अतिशय चांगला तपास होईल। आरोपीला शिक्षा होण्याच्या दृष्टीनं याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने तपास होईल, कुठलाही लॅकुना याच्यामध्ये राहणार नाही। त्याचबरोबर या केससाठी विशेष अभियोक्ता स्पेशल काउन्सिलची नेमणूक करण्याची देखील कारवाई आमच्याकडून झालेली आहे। शासन स्तरावर त्याचा लवकरच निर्णय होईल। त्याचबरोबर सदरचा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा त्याची देखील आम्ही कारवाई केलेली आहे, त्याचा देखील निर्णय तात्काळ होईल। जाधव साहेब, एक महत्त्वाचा प्रश्न होता, शिवसेनेचे आमदार बालाजी किनीकर त्याची नंतर बोला, या संदर्भात या संदर्भात काय तपास होतो या गुन्ह्या संदर्भात आपण बोलू। हा अतिशय आई-वडिलांनी अगोदर देखील तक्रार केली होती पोलिसांकडे, त्यानंतर पुन्हा संशय म्हणून आई-वडिलांनी त्याच्याकडे बोट दाखवलं, त्यानंतर माहिती पडलं पोलिसांना। काय कधी प्रकार होता, आई-वडील तुमच्याकडे आला तर आम्हाला तपासामध्ये तो सदरचा आरोपी त्याची पत्नी निष्पन्न झाल्यानंतर आम्ही त्याला अटक केलेली आहे। आता या सर्व गोष्टी 8 दिवसाच्या रिमांडमध्ये हाच तपास करणे, सर्व गोष्टी समोर येतील। सर, कल्याण में उसको क्या जान से मारने धमकी, उसको नौपाड़ा में सुरक्षित रखा गया है? क्या आरोपी को नौपाड़ा में रखा गया है? क्राइम ब्रांच ने उसको शेगाव बुल्ढाना से अरेस्ट करके यहाँ पे नौपाड़ा में यहाँ पे लेके आए। हमने उसका इंट्रोगेशन वगैरह सब किया। उसके बाद हमने कोळसेवाड़ी कल्याण पुलिस को उसको हैंडओवर किया। तो लोगों में असंतोष है काफ़ी इस माहौल की वजह, इस प्रकरण की वजह से, क्या मैसेज रहेगा? मैं पुलिस की तरफ से इतना आह्वान करूँगा कि हमारा इसके बारे में जो महिला अत्याचार और महिला के बारे में जो घटना होती है, इसके लिए हम प्रिवेंशन में हर स्कूल, कॉलेजेस और जो भी कुछ सामाजिक संगठन है, सोसाइटी में जाके हर जगह जाके हम अवेयरनेस कर रहे हैं। हमारा स्पेशल लेडीज़ प्रोटेक्शन के लिए हमारा स्पेशल स्क्वाड भी है, और इसके बारे में जो कुछ एनजीओ है वो एनजीओ की मदद से भी हम उसमें अधिक से अच्छा काम कर रहे हैं प्रिवेंशन के बारे में। और जो भी ऐसे केस रजिस्टर होती है, फिर भी कुछ केस रजिस्टर होते हैं मोलेस्टेशन की हो, रेप की हो, कुछ भी हो, उसमें एकदम बारकाई से अच्छी तरह से साइंटिफिक एविडेंस के साथ पूरा अच्छा तपास किया जाए ताकि आरोपी को उसमें सज़ा मिले। सर, अशाच एका प्रकरणात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला म्हणून अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आला, अशीच मागणी आता जनतेतून होत आहे। यावर तुम्ही काय आवाहन कराल? तो विषय वेगळा आहे, आपण या विषयासंदर्भात बोलूया, ठीक आहे।